नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवत आहोत पाया सूप. हे मी बकऱ्याच्या पायाचं सूप बनवलेलं आहे. खूप सुंदर चविष्ट असा हा पाया सूप तयार होतो. तुम्ही एकदा खाल्ला तर तुम्हाला पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल असा हा पाया सूप आहे. तर हे पाया सूप बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत 4 पाये घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यासाठी मी आता गॅसवर कुकर ठेवला आहे. तर कुकरमध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घातलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे थोडेसे खडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये मी घेतले काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि हे तेजपत्ता आणि हिरवी वेलची. हे छान आपण तुपावर परतून घेऊया. तुपावर छान परतलं की आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर हा एक मी मोठा कांदा घेतलेला आहे. आता कांदाही आपल्याला छान असा परतायचा आहे ह्याच्यात. आता ह्याच्यासाठी मी 4 पाये घेतले, त्यामुळे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि सूपही आपल्याला छान असा जास्त करायचा आहे, त्यामुळे मोठा कांदा वापरूया आपण आणि छान असं आपण परतून घेऊया. कांद्याचा रंग छान असा बदलला की त्याच्यात आपल्याला लसूण घालायचे आहेत. कमीत कमी 6 ते 7 पाकळ्या मी असे छान अशा किसणीवर किसून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला आलंही घालायचं आहे. आलंही मी घेतलेलं आहे 1 इंच, तेही मी किसणीने किसलेलं आहे. आता ही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. व्यवस्थित असा परतायचा आणि त्याचा छान असा खमंग सुटला की आपल्याला त्याच्यानंतर मिरच्या घालायच्या आहेत. मी त्याच्यात ही 1.5 मिरची घातलेली आहे. तिखट आपल्याला जास्त करायचं नाही, त्यामुळे मी 1.5 मिरची घातली आणि तीही फिक्की आहे. त्यानंतर आपण एक टोमॅटो घातला आहे. टोमॅटो घातल्यानंतरही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण जे साहित्य घातलेलं आहे हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी एकदम स्लो ठेवलेली आहे. स्लो फ्लेमवर जेवढं छान आपण ह्याला परतून गेलो तेवढी छान अशी याची सूपची टेस्ट आपल्याला मिळते. आता ह्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर जी मी पाये धुवून ठेवलेले आहेत ती पाये घालायचे आहेत. तर हे बघा, हे पायाची आपण स्वच्छ केलेली आहेत ती पाये आपण ह्याच्यात घालूया. पाया घातल्यानंतरही आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनटं छान असं आपल्याला परतायचं आहे आणि ह्यावेळेस मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे. आता हे परतत असताना मी साईडला पाणी गरम करत ठेवलं आहे. आता मी ह्याच्यात कमीत कमी 1 ते 1.5 लिटर मी पाणी घालणार आहे. तर तेवढं मी पाणी गरम करत ठेवलं आहे. आता हे छान परतून झालं आहे. आता ह्याच्यात आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे. मीठ आपण आपल्या चवीप्रमाणे घालू शकता आणि पुन्हाही आपल्याला 1 मिनटं आपण परतून घेऊया. तर हे 1 मिनटं छान असं परतून झालं आहे. आता ह्याच्यानंतर आपण जे पाणी गरम केलेलं आहे ते पाणी त्याच्यात घालायचं आहे. पाणी छान असं उकळून घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हे बघा, हे मी 1.5 लिटर पाणी घातलेलं आहे. तर पाणी घातल्यानंतर पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात झाकण लावून कमीत कमी 6 ते 7 शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत. ह्याच्या आधी 6-7 शिट्ट्या करून आपण झाकण उघडून पाहूया. आणि मटणावर असतं, मटण कवळं असेल तर लवकर शिजतं आणि समजा कवळं नसेल तर त्याला जास्त वेळ लागतो, म्हणून आपण आधी 6-7 शिट्ट्या करून बघणार आहोत. आता 7 शिट्ट्या झाल्यात. आता आपण गॅस बंद करून गार करून घेतला आहे. आता कुकर उघडून बघतो आहे आपण. कुकर गार झालेलं आहे. तर झाकण काढून बघूया आपलं पाय शिजलेत की नाही. तर तुम्ही बघू शकता छान असा सुगंध सुटलेला आहे घरभर. तर पायही छान झालेले आहेत आणि सूपही छान झालेलं आहे. पाय बघा शिजलेले आहेत. तर आपला सूप तयार आहे.